नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 3 सर्कल आणि त्यातीलच आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. प्रॅक्टिस सेट 3.2च्या आधीचे जे काही थिअरम्स आहेत ते सगळे आपण या आधीचे प्रीवियस व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता. त्यासाठी या ठिकाणी एक आयकॉन आहे, त्यावर तुम्हाला प्लेलिस्ट पाहायला मिळेलच. सो आता हे जे 3.2 प्रॅक्टिस सेट आहे हे पूर्णतः या 3 रूल्सवरती बेस्ड आहे. पहिल्यांदा आपण हे 3 रूल्स बघूया. हे ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिले, आपण जस्ट रिव्हिजन करणार आहोत. पहिला आहे द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल लाईज ऑन दी लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजेच काय, तर तुम्ही या डायग्राममध्ये पाहून समजून घेऊ शकता की या ठिकाणी आपल्याकडे 2 सर्कल्स आहेत. सर्कल्स एकमेकांना टच करत आहेत एका पर्टिक्युलर पॉईंटवरती, ज्याला आपण कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणतो किंवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. ओके, सो या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे? आर आहे. So the point of contact of the touching circle lies on the line joining their centers. मग आता या सर्कलचा सेंटर कोण आहे? P. या सर्कलचा सेंटर कोण आहे? Q. आणि या दोन P आणि Qला जोडणारी ही एक जी लाईन आहे, तर या लाईनवरती हा R जो पॉईंट आहे तर तो आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे? या 2 पॉईंटला जॉईन करणाऱ्या लाईनवरती. ओके, हाच पहिला रूलचा अर्थ आहे. दुसरा रूल आहे इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली distance between their centers is equal to the sum of their radii. आता हे जे 2 सर्कल्स आहेत हे एकमेकांना कसे एक्सटर्नली टच करतात. एक्सटर्नली म्हणजे बाहेरून टच करणं, इंटरनली म्हणजे आतून टच करणं. ओके, सो हे 2 पॉईंट्स एकमेकांना एक्सटर्नली टच करत आहेत. सो मग आता या ठिकाणी याचा जे डिस्टन्स असणार आहे म्हणजे 2 सेंटर्समधला P आणि Q मधला डिस्टन्स काय असणार आहे? तर या सर्कलची रेडियस प्लस या सर्कलची रेडियस. सपोज की या सर्कलची रेडियस आहे 2 सेंटीमीटर, याची आहे 3 सेंटीमीटर. सो P टू Q मधला डिस्टन्स काय असणार आहे? 2 + 3 5 सेंटीमीटर. ओके, हाच तो रूल आहे की जेव्हा 2 सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली टच करतात तेव्हा दोन्ही सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स हा रेडियसच्या समच्या इक्वल असतो. म्हणजे या ठिकाणी आपण रेडियसची सम केली, PR रेडियस प्लस RQ रेडियस यांची सम केल्यानंतर आपल्याला या दोघांमधलं अंतर मिळालं. नेक्स्ट आहे द डिस्टन्स बिटवीन दी सेंटर्स ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ द रेडिई. आता आपण या ठिकाणी हा जर डायग्राम पाहिला जो की पेज नंबर 56 वरती आहे, तर या ठिकाणी सर्कल्स एकमेकांना इंटरनली टच करत आहेत, म्हणजे एकमेकांना आतून टच करत आहेत. या ठिकाणी कॉन्टॅक्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे? Y आहे. मग आता या ठिकाणी हा जो सर्कल आहे छोटा, तर याचं सेंटर कोण आहे? X आहे. हा जो मोठा आहे याचा सेंटर कोण आहे? Z. मग X आणि Z मधला जर आपल्याला अंतर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार? रेडियस ऑफ द बिगर सर्कल मायनस रेडियस ऑफ दी स्मॉलर सर्कल. ओके, म्हणजे 2 रेडियसमधला फरक हा या 2 सेंटर्समधलं अंतर असतं. हेच त्यांना आपल्याला या रूल्समधून सांगायचं आहे. सो तुम्हाला हे 3 रूल कळले असतीलच. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तिथे तुम्ही सर्कल काढूही शकता, नाही काढलं तरी चालणार आहे. काढण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण इथं ड्रॉ वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे. सो 2 सर्कल्स हॅविंग रेडियाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच अदर इंटरनली. ओके, म्हणजेच या ठिकाणी 2 सर्कल्स आहेत. पहिला सर्कल आहे ज्याची रेडियाय आहे 3.5 सेंटीमीटर, दुसरा आहे ज्याची रेडियाय आहे 4.8 सेंटीमीटर, जे की एक दुसऱ्यांना इंटरनली टच करतात. इंटरनली म्हणजे या सर्कलप्रमाणे. ओके, या सर्कलप्रमाणे या फिगरप्रमाणे टच करत आहेत. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. मग अशा प्रकारे आपल्याला त्यांचे सेंटर्समधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. जसं की आपण या ठिकाणी पाहिलं 2 रेडियसमधलं जेव्हा आपण 2 रेडियसचं सबट्रॅक्शन करणार किंवा डिफरन्स काढणार तेव्हा आपल्याला या दोघांचा डिस्टन्स फाइंड आउट होणार आहे. सो त्याच पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सो आता आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करतोय. फिगर आपण ड्रॉ नाही करणार आहोत, बट तुम्हाला कळावा यासाठी मी ते रफ फिगर ड्रॉ करते. सपोज की हा सर्कल आहे आणि 2 सर्कल एकमेकांना इंटरनली टच करतात. सो हा आतमधला एक सर्कल आहे. या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे Y, इथे आहे P जो आहे हा याचा सेंटर आहे आणि इथे आपण देऊया Q जो की आहे या मोठ्या सर्कलचा सेंटर. ओके, आता या ठिकाणी एक लाईन पास आउट होते. आता आपल्याला P आणि Q या दोघांमधलं अंतर फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो इथे आपण लिहूया
पहिल्यांदा तर आपल्याला रेडियस दिलेले आहेत 2, मग त्या दोन्ही रेडियसला आपण काहीतरी नावं देणार आहोत. याला आपण R1 देऊया, याला आपण R2 देऊया. ओके, सो लेट द गिवन, आय होप की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहता येतो आहे. व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर या ठिकाणी 3 डॉट्स आहेत, त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करू शकता. लेट द गिवन रेडियस बी R1 and R2. Okay, so therefore R1 is equal to 3.5 centimeter, R2 is equal to 4.8 centimeter. आता हे दोन सर्कल्स एकमेकांना इंटरनली टच करतात. जेव्हा इंटरनली टच करतात तेव्हा तुम्हाला हा जो थेरम आहे तो लिहिण्याची आवश्यकता असते. ओके, सो आता या ठिकाणी आपण लिहूया की द सर्कल्स आर टचिंग इंटरनली. द सर्कल्स आर touching each other internally. So therefore या ठिकाणी मी therefore लिहिले, तिथे तुम्हाला हा पूर्ण थिअरम लिहायचा आहे 3rd नंबरचा. ओके, द डिस्टन्सपासून ते ऑफ द रेडियापर्यंत. आता मी जर इथे लिहित बसले तर आपला खूप टाईम जाईल. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि द डिस्टन्सपासून ते रेडियापर्यंत आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो या ठिकाणी मी फक्त इनिशियल्स लिहिते. द डिस्टन्स 3rd नंबरचा रूल तुम्हाला लिहायचा आहे द डिस्टन्सपासून देअर रेडियापर्यंत. ओके, रेडिया या ठिकाणी मी 3 नंबर असे लिहिते कारण 3 नंबरचाच लिहायचा आहे. हा जो आहे हा एक्सटर्नली टचिंग सर्कलसाठी आहे आणि हा इंटरनली टचिंग सर्कलसाठी आहे. ओके, सो या ठिकाणी जेव्हा आपण रूल्स लिहिणार तेव्हा खाली आपल्याला लिहायचं आहे देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, डिस्टन्स बिटवीन their centers. या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू R2 मायनस R1, कारण आपण R2 R1 ऑलरेडी यांना नावं दिलेली आहेत. आता या ठिकाणी R2 कोण आहे, इज इक्वल टू 4.8 मायनस 3.5. 4.8 मायनस 3.5 केले तर काय येणार आहे 1.3 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ देअरफॉर distance between their centers is 1.3 centimeter. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पहिलं जे सम आहे ते सॉल्व करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला हा पूर्ण रूल जो आहे 3rd नंबरचा तर तो लिहायचा आहे. ओके, आणि मग तुमचं गणित सॉल्व होणार आहे. सो आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट. पुढचं जे आहे ते सेम याच प्रकारचं आहे, याच्याबरोबर अपोजिट आहे, कारण या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे एक्सटर्नली हे इंटरनलीच्या बरोबर अपोजिट असतं. ओके, सो आय होप तुम्ही हे लिहिलं असेल किंवा याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. आता आपण पाहणार आहोत यातीलच पुढील. सो सेकंड जे सम आहे ते आता आपण पाहूया. 2 सर्कल्स ऑफ रेडियाई 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. 2 सर्कल्स आहेत, पहिल्याचं रेडियस आहे 5.5 सेंटीमीटर, दुसऱ्याचं रेडियस आहे 4.2 सेंटीमीटर. एकमेकांना एक्सटर्नली टच करतात. एक्सटर्नली म्हणजेच एकमेकांना अशा प्रकारे बाहेरून टच करतात, जसं की या फिगरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. सो फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. मग या दोघांच्या सेंटर्समधला म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता जेव्हा 2 सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली टच करतात याचा अर्थ त्यांच्या दोन सेंटर्समधला जो डिस्टन्स असतो तर तो काय असतो R1 प्लस R2 म्हणजे सम ऑफ देअर रेडियस. जसं की आपण या ठिकाणी सेकंड रूलमध्ये पाहिलं होतं. फिगर काढण्याची आवश्यकता नाही आहे, त्याच्यामुळे मी असंच टाइमपास फिगर काढलेली आहे तुम्हाला कळावं यासाठी. आता आपण डायरेक्ट हे सॉल्व करणार आहोत. सो ज्याप्रमाणे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये लिहिलं होतं त्याचप्रमाणे आपण लिहूया. लेट द रेडियस ऑफ द सर्कल्स बी R1 अँड R2. देअरफॉर R1 असणार आहे 5.5 सेंटीमीटर. तुम्ही R1 R2 कोणालाही घेऊ शकता, बट जेव्हा इंटरनली टचिंग असेल तेव्हा मात्र जे रेडियस मोठं असेल त्याला तुम्हाला R2 घ्यायचं आहे. इंटरनली असेल तेव्हा एक्सटर्नली असेल तेव्हा कोणालाही काही घेऊ शकता. इंटरनली असेल तेव्हा फक्त जे मोठं असेल त्याला तुम्हाला R2 घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी R2 आहे 4.2 सेंटीमीटर. ओके, सो तुम्हाला आता या ठिकाणी लिहायचं आहे की हे जे 2 सर्कल्स आहेत हे एकमेकांना एक्सटर्नली टचिंग आहेत. बोथ दी सर्कल्स आर
टचिंग इच अदर TOU. ओके, इथे यू आहे. टचिंग इच अदर एक्सटर्नली. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला नेहमीप्रमाणे रूल लिहायचा आहे. इथे मात्र तुम्हाला सेकंड नंबरचा रूल लिहायचा आहे, जो की तुमच्या बुकमध्ये बघून तुम्ही लिहू शकता. मी फक्त रूलची स्टार्टिंग लिहून देते. इफ दी सर्कल्स, देअरफॉर इफ दी सर्कल्स डॅश 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 डॅश. तुम्हाला पूर्ण रूल लिहायची आवश्यकता आहे, कारण पूर्ण रूललाच मार्क्स आहेत. देअर रूल इंडिकेट्स ते थिअरम आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही आता लिहिलं असेलच थिअरम, आणि या ठिकाणी तुम्हाला थिअरम लिहायचं आहे. सो थिअरम लिहिल्यानंतर तुम्हाला खाली लिहायचं आहे देअरफॉर डिस्टन्स बिटवीन centers of the circles is equal to R1 plus R2. R1 काय आहे 5.5 प्लस R2 काय आहे 4.2. 5.5 प्लस 4.2 ची सिंपल ॲडिशन करायची आहे. इथे येईल 7, इथे येईल 9, सो 9.7 सेंटीमीटर. सो देअरफॉर डिस्टन्स बिटवीन दी सेंटर्स इज 9.7 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे सम सॉल्व करायचं होतं, आणि या ठिकाणी तो थिअरम तुम्हाला लिहायचा आहे. सो आय होप की तुम्ही लिहिलं असेल किंवा स्क्रीनशॉट काढला असेल. आता आपण पाहणार आहोत थर्ड क्वेश्चन, जो जरासा वेगळा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फिगर्स ड्रॉ करायचे आहेत. प्रश्न असा आहे, इफ रेडिये ऑफ 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ फिगर्स ऑफ दिस सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली आणि इंटरनली. म्हणजे 2 रेडियस आपल्याला दिलेले आहेत, आणि ते 2 सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली पण टच करतात, इंटरनली पण टच करतात. बट आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स वगैरे काढायचं नाही आहे, आपल्याला फक्त त्या लोकांची फिगर काढायची आहे. म्हणजे 2 सर्कल्स जे एक्सटर्नली टच करतात ज्यांची रेडियस दिलेली आहे, आणि 2 सर्कल्स जे इंटरनली टच करतात त्यांची पण रेडियस दिलेली आहे. सो पहिल्यांदा हे सगळं ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काहीतरी रफवर्क करावं लागणार आहे, आणि त्या रफवर्कमध्ये आपल्याला या दोघांची जी रेडियस आहे ते जर एक्सटर्नली ड्रॉ करायचं असेल तर रेडियसची ॲडिशन करावी लागेल. इंटरनली ड्रॉ करायचे असतील तेव्हा आपण रेडियसची सबट्रॅक्शन करणार आहोत. का तर आपल्याला या दोनही सर्कल्सचा सेंटर्समधला डिस्टन्स घेणं आवश्यक आहे, तरच आपण ते जे फिगर्स आहेत ते व्यवस्थित ड्रॉ करू शकतो. थर्ड क्वेश्चनमध्ये फर्स्ट आपल्याला 2 सर्कल्स एकमेकांना टच करताना इंटरनली ड्रॉ करायचं आहे, त्याचबरोबर एक्सटर्नली पण ड्रॉ करायचं आहे. आता या ठिकाणी काही रफवर्क करावं लागणार आहे, किंवा तुम्ही ते ज्या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहिणार आहात त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पण सॉल्व करू शकता रफवर्क न करता. पण ते व्यवस्थित सॉल्व करण्यासाठी तो क्वेश्चन किती मार्क्सचा आहे त्याच्यावरती तुम्हाला ठरवावं लागेल. मग जर तुम्हाला ते ॲक्च्युअल सॉल्व करायचं असेल रूल्स वगैरे लिहून, तर फर्स्ट 2 क्वेश्चन ज्याप्रमाणे आपण सॉल्व केले त्याप्रमाणे तुम्ही हे सॉल्व करू शकता, किंवा मी ते डायरेक्ट रफमध्ये सॉल्व करते. जसं की पहिलं जे रेडियस आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे 2.8 सेंटीमीटर आहे, आणि दुसरं रेडियस जे आहे ते 4 सेंटीमीटर आहे. फर्स्ट आपण एक्सटर्नली ड्रॉ करतोय. एक्सटर्नली ड्रॉ करताना 2 सेंटर्समधलं अंतर हे 2 रेडियसच्या बेरजे इतकं असतं, म्हणून या ठिकाणी जसं की प्रॉपर्टी नंबर 2 आपण पाहिलेली आहे त्याप्रमाणे. सो 2.8 प्लस 4 येणार आहे 6.8. सो आपल्याला 6.8ची एक लाईन पहिल्यांदा ड्रॉ करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी 6.8ची आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत. मी हॉरिझॉन्टल घेते कागदाला, कारण माझ्याकडे जागा कमी आहे. सो 6.8 या ठिकाणी मी घेतलेला आहे. ओके, सो त्याच्यानंतर याला आपण नावं देऊया, बीला नावं देऊया ए. आता याच्यामधून जाणारा 4 सेंटीमीटरचा एक सर्कल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. तुम्ही एमधून जाणारा ए सेंटर घेऊन पण करू शकता, किंवा बी सेंटर घेऊन पण करू शकता, ते तुमच्यावरती आहे कोणत्या सेंटरमधून पास आउट करायचा. सो याच्यामधून 4 सेंटीमीटरचा आपण डिस्टन्स घेऊया 4 सेंटीमीटरचं. ओके, सो 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स मी यामध्ये घेतलेला आहे, आणि 4 सेंटीमीटरचं एक सर्कल आता आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. ओके, सो 4 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ केल्यानंतर दुसरा सर्कल जो असेल तर तो 2.8 सेंटीमीटरचा असेल. तुम्ही आधी तो काढू शकता, मग 4 सेंटीमीटरचा पण काढू शकता. सो हा आहे दुसरा सर्कल जो की आहे 2.8. ओके, सो दोन्ही सर्कल्स टच झाले पाहिजेत, आणि त्यांचा मेजरमेंट बरोबर येण्यासाठीच मी या ठिकाणी त्यांची बेरीज केली होती. असे तुम्हाला जस्ट यांचे फक्त इथे ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट पॉईंट आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, त्याला काहीतरी एक नाव द्या.
याला तुम्हाला 2.8 सेंटीमीटर असं लिहायचं आहे, याला 4 सेंटीमीटर असं लिहायचं आहे आणि तुमची फिगर रेडी आहे. ओके. सो अशा पद्धतीने ही झाली आपली फर्स्ट फिगर, जिथे की आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत. आता आपल्याला ड्रॉ करायचे आहे सेकंड फिगर. सेकंडमध्ये आपल्याला इंटरनली ड्रॉ करायचं आहे. सो इथे आपण लिहूया की R1 आपण घेतली होती 2.8. हे पण तुम्ही ओरिजिनल पण सॉल्व करू शकता. तुम्हाला आता कळलं असेलच कसं करायचं ते पहिल्या 2 क्वेश्चनच्या आधारे. तुम्हाला जर सेकंड क्वेश्चन डिटेलमध्ये सॉल्व करायचं असेल तर तुम्ही फर्स्टप्रमाणे सॉल्व करू शकता आणि एक्सटर्नली डिटेलमध्ये सॉल्व करायचं असेल तुम्ही सेकंडप्रमाणे सॉल्व करू शकता, हे सगळे रूल्स वगैरे लिहून. पण कदाचित हा क्वेश्चन जर जास्त मार्क्ससाठी आला, ड्रॉ करा सॉल्व करा असं सांगितलं असेल तरच ते अपेक्षित आहे, नाही तर तुम्ही डायरेक्ट फिगर काढलं तरी चालणार आहे. R2 आहे 4. इंटरनली टचिंग आपण जेव्हा काढतो तेव्हा R2 - R1 करतो. R2 आहे 4 - R1 आहे 2.8 1.2. ओके. 1.2 येणार आहे 2 सेंटर्समधलं अंतर. पण आधी आपल्याला 4 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि मग या अंतराचा वापर आपण करणार आहोत, कारण आपण इंटरनली टचिंग ड्रॉ करतो आहे. सो आधी आपण 4 सेंटीमीटरचा एक मोठा सर्कल ड्रॉ करणार आहोत. ओके. आता याच्यामधून जाणारी जी रेडियस आहे तिला आपण ड्रॉ करूया. ही आहे रेडियस. याला तुम्ही देऊ शकता 4 सेंटीमीटर. याला नावं तुम्ही देऊ शकता AB, जे तुम्हाला हवी असतील जे नावं तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर दुसरा सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे 2.8चा, पण तो नेमका कुठून ड्रॉ करायचा हे कळावं यासाठी आपल्याला आधी 1.2चं अंतर इथे सोडायचं आहे. ओके. त्यासाठी आपण अंतर फाइंड आउट केलं होतं. सो इथपर्यंत येतं आहे 1.2. इथून आपल्याला 2.8चा सर्कल ड्रॉ करायचा आहे, ते आपल्याला सेंटर पकडायचं आहे. सो 2.8चं मेजरमेंट आता मी कंपासमध्ये घेते. तुम्हालाही माझ्यासोबतच करावं लागेल किंवा तुम्ही नंतर पण करू शकता. इट इज ऑन यू. ओके. सो इथे आपण एक सर्कल ड्रॉ करणार आहोत जो की बरोबर टच व्हायला जो की बरोबर टच व्हायला पाहिजे. सो हा आहे आपला सर्कल. आता इथे या सेंटरला आपण नाव देऊया. ओके. यस दिलेलं आहे मी नाव. आता हे कितीचं आहे, हे पूर्ण 4 सेंटीमीटरचं आहे A to B आणि S to B किती आहे 2.8 सेंटीमीटर. सो एवढंच फक्त तुम्हाला डिनोट करायचं आहे. आणि अशा प्रकारे ह्या 2 फिगर्स आपण ड्रॉ केलेत. ही होती आपली फर्स्ट फिगर, ही आहे आपली सेकंड फिगर. ओके. आता आपण पाहूया यानंतरचा 4th क्वेश्चन. सो मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे. मी जरा स्क्रीनवरती घेते थोडंसं काहीतरी चेंज म्हणून. सो क्वेश्चन नंबर 4 असा आहे की 3.27 फिगर आहे आणि या फिगरमध्ये 2 सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत. पहिल्या सर्कलचा सेंटर आहे P, दुसऱ्या सर्कलचा सेंटर आहे Q. ओके. आणि हे दोघं सर्कल्स R या पॉईंटवरती एक दुसऱ्यांना टच करत आहेत. सो या 2 सर्कल्समधून आणि R या पॉईंटमधून एक लाईन पासआउट होते जी की आहे R लाईन. ओके. आणि A जी लाईन आरमधून पासआउट होते तर ती B आणि A या ठिकाणी एकमेकांना टच करते. सो या ठिकाणी पहिल्यांदा पुन्हा एकदा मी क्वेश्चन एक्सप्लेन करते की इथे P आणि R असे 2 पॉईंट्स आहेत जे की सर्कल्स आहेत आणि हे 2 जे सर्कल्स आहेत तर ते R या पॉईंटवरती एकमेकांना टच करत आहेत. मग एक लाईन आहे जी की आरमधून जाते, लाईन आहे AB. ओके. A आणि B या 2 पॉईंट्सला ती टच करते, त्याचबरोबर ती आरमधून पासआउट होते. सो आपल्याला खालील गोष्टी प्रूव्ह करायच्या आहेत की सेगमेंट या ठिकाणी AP जे आहे तर ते पॅरलल आहे QBला. हे आपल्याला पहिल्यांदा प्रूव्ह करायचं आहे. दुसरं प्रूव्ह करायचं आहे ते म्हणजे हा जो ट्रायंगल आहे APR, ओके, हा कोणाला सिमिलर आहे ट्रायंगल RQBला. ते असं दाखवता आलं नसतं मला पेपरवरती, म्हणून मी तुम्हाला याच्यावरती दाखवते कलर वगैरे करून. सो त्याच्यामुळे मी स्क्रीनवरती घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे आपल्याला फाइंड RQB. RQB फाइंड आउट करायचं आहे. RQB कुठे आहे तर हा आहे RQB. ओके. RQB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की जर PAR 35 डिग्रीचा असेल तर. आता PAR, ओके, म्हणजे हा जो अँगल आहे हा कितीचा आहे 35 डिग्रीचा आहे आणि आपल्याला या अँगलचा मेजरमेंट फाइंड आउट करायचा आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा जी फर्स्ट कंडिशन आहे तर ती आपण प्रूव्ह करणार आहोत. तुम्ही गिवनमध्ये हे सगळं लिहिणार आहातच, जे दिलेलं आहे तर ते सगळं इथपासून ते इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर टू प्रूव्हमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. आता आपण डायरेक्ट प्रूफ पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल प्रूफमध्ये आपल्याला काय दाखवावं लागेल की हे जे 2 ट्रायंगल्स आहेत तर हे ट्रायंगल्स एक दोघांशी म्हणजे या ट्रायंगल्समध्ये आपण सिमिलॅरिटीज दाखवल्या तर आपल्याला नक्कीच हे आणि हे सेम आहे असं दाखवता येईल आणि मग हे दोघं पॅरलल्स आहेत हे आपल्याला सांगता येईल. सो पहिल्यांदा जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे जे
दोन आहेत म्हणजे पी ए आणि पी आर जे आहेत तर ते या सर्कलचे रेडियस आहेत आणि सर्कलचे कुठले पण रेडियस जर असतील म्हणजे एका सर्कलचे जर सगळे रेडियस असतील तर त्या सगळ्यांचं मेजरमेंट सेम असतं. म्हणजे या ठिकाणी पी ए आणि पी आर सेम असणार आहे. तसेच जर या सर्कलमध्ये बघितलं तर ह्या दोन रेडियस आहेत म्हणजे क्यू आर आणि क्यू बी सेम असणार आहे. ओके, सो आपण ते डायरेक्ट लिहूया कारण ते सगळं नोट डाऊन करावं लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हा ट्रायंगल या ट्रायंगलमध्ये जे सेम आहेत तर ते घेणार आहोत आणि त्याच्यानंतर या ट्रायंगलमध्ये जे सेम आहेत तर ते घेणार आहोत. सो इन ट्रायंगल याला आपण नाव देऊया पी ए आर कारण आपल्याला ए पी दाखवायचं आहे ना. ओके, पी ए आर या ट्रायंगलमध्ये ए पी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट. ओके, सेगमेंट ए पी इज कॉन्ग्रुएंट टू पी आर कारण रेडियाय ऑफ सेम सर्कल्स एका सर्कलचे रेडियाय आहेत त्याच्यामुळे आपण हे रिझन लिहिणार आहोत. सो हे झालं पहिलं रिझन. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी जो ट्रायंगल तयार होतो आहे तर या ट्रायंगलच्या दोन साईड्स सेम आहेत. जेव्हा पण ट्रायंगलच्या दोन साईड्स सेम असतात तेव्हा तो ट्रायंगल काय असतो, आयसोसेलस ट्रायंगल असतो. म्हणजे हा कोणता ट्रायंगल तयार झाला, आयसोसेलस ट्रायंगल तयार झाला. आता आयसोसेलस ट्रायंगल तयार आहे, याच्या दोन साईड्स सेम आहेत म्हणजे हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे हे पण काय येणार आहेत, सेम येणार आहेत. ओके, कारण आयसोसेलस ट्रायंगल आहे. सो या ठिकाणी आपण लिहूया की अँगल पी ए आर या ठिकाणी ए आहे. अँगल पी ए आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए आर पी. याला रिझन काय आपण लिहिणार आहोत, आयसोसेलस. आपण असं पूर्ण रिझन पण लिहू शकतो किंवा फक्त आपण आयसोसेलस ट्रायंगल थिअरम असं पण लिहू शकतो किंवा असं पण लिहू शकता तुम्ही की ट्रायंगल ए पी आर इज आयसोसेलस ट्रायंगल कारण आपण ऑलरेडी ते लिहिलेलं आहे अँड देअरफॉर हे अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत किंवा आयसोसेलस अँगल थिअरम, आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. ओके, हा काय आहे, आयसोसेलस ट्रायंगल थिअरम आहे. सो आता या ठिकाणी हा अँगल कॉमन आलेला आहे, ही आणि ही साईड कॉमन आलेली आहे. ओके, सो आता आपण या ट्रायंगलमध्ये पण सगळं सेम लिहायचं आहे. रिझन्स वगैरे सेम राहणार आहेत, फक्त नावं चेंज होणार आहेत. अँड सिमिलरली पण तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्ट पण लिहू शकता. इन ट्रायंगल आता या ठिकाणी आपल्याला क्यू आणि बी, क्यू बी दाखवायचं आहे. सो आपण असं लिहूया की इन ट्रायंगल आर क्यू बी. ओके, ट्रायंगल आर क्यू बीमध्ये पहिल्यांदा तर आपण दाखवणार आहोत की या दोन ज्या सेगमेंट्स आहेत तर त्या सेम आहेत कारण ते रेडियाय ऑफ द सेम सर्कल. सो सेगमेंट आर क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू बी. रिझन आहे रेडियाय ऑफ सेम सर्कल, एका सर्कलचे रेडियस आहेत. आता जर दोन साईड्स सेम आल्या सो इट इज आयसोसेलस ट्रायंगल आणि आयसोसेलस ट्रायंगल थिअरमच्या आधारे आपण हे दोन अँगल्स पण सेम आहेत असं दाखवू शकतो. सो देअरफॉर अँगल क्यू आर बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू बी आर का तर आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. तुम्हाला ते पूर्ण लिहायचं आहे, आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. ओके, सो अशा प्रकारे हे जे दोन ट्रायंगल्स आहेत तर ते सेम आलेले आहेत, ह्या ज्या दोन साईड्स आहेत तर त्या सेम आलेल्या आहेत. आता आपल्याला या दोघांमध्ये काहीतरी रिलेशनशिप काढायचं आहे. आताच रीती आपण पाहिलं तर पी आर ए आणि क्यू आर बी हे जे दोन ट्रायंगल्स आहेत हे कसे आहेत, व्हर्टिकली अपोजिट ट्रायंगल्स आहेत. ओके, कारण इथे जर आपण पाहिलं तर आपला जो थिअरम आपण शिकलेलो होतो व्हर्टिकली अपोजिट ट्रायंगल्सचा त्याप्रमाणे हे दोन ट्रायंगल्स आहेत. सो इथे आपण लिहूया अँगल ए आर पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आर बी का तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे, तुम्ही असं शॉर्टकटमध्ये लिहू नका. ओके, हे काय व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आता या ठिकाणी आपण जे सगळे इक्वेशन लिहिले आहे त्याला तुम्ही नंबर पण देऊ शकता. जसं की याला तुम्ही नंबर 1 देऊ शकता, नंबर 2 देऊ शकता, नंबर 3, नंबर 4 आणि नंबर 5 कारण आपल्याला पुढे हे जे गणित आहे ते पण याच्यावरती सोडवायचे आहेत. सो अशा प्रकारे प्रत्येक इक्वेशनला आपण नंबर देणार आहोत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दाखवायचं आहे, ए पी म्हणजे हे आणि याला हे जे सेगमेंट आहे तर ते सेगमेंट याला पॅरलल आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल या ठिकाणी जे आपण सगळे इक्वेशन्स आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो अँगल आहे हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे याचा अर्थ सगळे अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. सो या ठिकाणी जे आपल्या अँगल्सचे इक्वेशन आहे 2
त्याच्यानंतर 4 आणि 5. सो फ्रॉम 2, 4 अँड 5 आपण असं लिहू शकतो की हा जो अँगल आहे या ठिकाणी PAR हा कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे. हा जर आपण PAR घेतला तर या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, QBRशी. कशावरून आपण या ठिकाणी ऑलरेडी हे सगळे जे इक्वेशन आहे याच्या आधारावर असं लिहू शकतो. सो जर आता हे दोन अँगल्स जे आहेत तर ते जर कॉन्ग्रुएंट आहेत तर याचा अर्थ ह्याच्या अपोजिट इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील याचा अर्थ काय आहे, हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. मग इथे जर आपण पाहिलं तर PAB हा जो या ठिकाणी मोठा अँगल तयार होतो तो पण कॉन्ग्रुएंट असणार आहे. सो या ठिकाणी आपण लिहू शकतो की अँगल PAB इज कॉन्ग्रुएंट टू, देअरफॉर लिहू शकतो आपण, कारण याचंच पुढचं नाव हे आहे, कारण हा इथपर्यंतच आहे आणि हा जर आपण घेतला तर हा पूर्ण मोठावाला येणार आहे. मग याचंच नाव हे आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये फक्त अल्फाबेट चेंज झाले तरी पण अँगल हा तोच राहतोय. ओके, अँगल PABच राहतोय. PAR घेतलं काय किंवा PAB घेतलं काय अँगल तर तोच राहतोय. नेक्स्ट आहे QBR. या ठिकाणी काय आहे, QBR. ओके, मग आता याला आपण QBA असंही लिहू शकतो, अँगल तर तोच राहणार आहे. सो QBA. ओके, म्हणजे या ठिकाणी PAB QBA हे काय आहेत, एक दोघांना कॉन्ग्रुएंट आहेत. आता जर आपण हे सगळे अँगल्स एक दोघांना कॉन्ग्रुएंट आहेत असं जर लिहू शकतो, म्हणजे हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे या अँगलला, तर नक्कीच हे जे दोन साईड्स आहेत तर ते काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. देअरफॉर सेगमेंट या ठिकाणची कोणती आहे, AP इज पॅरलल असणार आहे. या ठिकाणची कोणती आहे, सेगमेंट QBला किंवा BQ. ओके, या ठिकाणी आपल्याला पुस्तकात BQ दिलेलं आहे, सो BQला. ओके, सो हेन्स प्रूव्ड असं तुम्ही इथे लिहू शकता. आणि याला जर तुम्हाला रिझन लिहायचं असेल तर इथे आपण कुठले अँगल्स तयार होतात आपण पाहूया. तर या ठिकाणी जे अँगल्स आहेत तर ते हे वाले आहेत, म्हणजे हे अँगल्स कसे आहेत, ऑल्टरनेट अँगल्स आहेत. सो या ठिकाणी तुम्ही रिझन लिहू शकता, ऑल्टरनेट अँगल्स. ओके, ऑल्टरनेट अँगल्स असं लिहिलं तरी चालेल किंवा ऑल्टरनेट अँगल्स टेस्ट पण लिहिलं तरी चालेल. ओके, ऑल्टरनेट अँगल्स टेस्ट हे अशा पद्धतीने तुम्ही पहिला जो यातला सब क्वेश्चन आहे तर तो सॉल्व करणार आहात. नेक्स्ट आता आपण पाहूया नेक्स्ट सब क्वेश्चन, जो की पहिल्यावरतीच आधारित आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण जे काही प्रूव्ह केलेलं आहे किंवा जे काही फाइंड आउट केलेलं आहे याच्यावरच सेकंड पण सब क्वेश्चन अवलंबून आहे. ओके, सेकंड टू प्रूव्ह आहे की ट्रायँगल APR इज सिमिलर टू ट्रायँगल RQB. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आता आपण प्रूफ पाहूया. पहिल्यांदा जे आपण इक्वेशन्स पाहिले होते पहिल्या क्वेश्चनसाठी, तर त्याच्यावरतीच आधारित आपण हे सॉल्व करणार आहोत. आता या ठिकाणी आपण पाहिले होते काही अँगल्स जे की सिमिलर आहेत. म्हणजे इथे जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर प्रत्येक अँगल हा सगळ्या अँगलला सिमिलर आहे. म्हणजे जसं की A, म्हणजे आपण फक्त साधी नावं घेऊया तुम्हाला समजण्यासाठी. A आरशी सिमिलर आहे, आर या आरशी सिमिलर आहे, हा अँगल याच्याशी सिमिलर आहे, हा अँगल याच्याशी सिमिलर आहे. असे सगळे जे अँगल्स आहेत हे दोन फक्त वगळता बाकी सगळे जे अँगल्स आहेत तर ते सगळे एकमेकांना सिमिलर आहेत. ओके, मग आता याच्या आधारे आपण नक्कीच सगळे जर अँगलच सिमिलर आहेत तर सगळ्या अँगलच्या सिमिलरिटीच्या आधारे आपण AA टेस्ट ऑफ सिमिलरिटीच्या आधारे आपण हे दोघं सहज प्रूव्ह करू शकतो की हे दोघं कसे आहेत, सिमिलर ट्रायँगल्स आहेत. ओके, सो त्यासाठी आपल्याला लिहावं लागेल इन ट्रायँगल APR इन ट्रायँगल APR अँड ट्रायँगल RQB. ओके, आधी पहिल्यांदा आपण जे सिमिलर आहे तर ते लिहून घेऊया. तर इथे जर आपण बघितलं तर हा जो A अँगल आहे म्हणजेच RAP. ओके, RAP जो आहे तर हा सिमिलर असणार आहे कोणाला, QBRला. ओके, कारण सगळे अँगल कशात सिमिलर आहेत हे आपण आधी त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. सो तुम्ही रिझन पण इकडचेच द्यायचे आहेत. आधी आपण ते लिहूया आणि मग रिझन देऊया. अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू आहे अँगल QBRशी, म्हणजे हा अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. ओके, सो याला तुम्हाला रिझन द्यायचं आहे. या ठिकाणी 2 द्यायचं आहे, 4 द्यायचं आहे आणि 5 द्यायचं आहे. 2, 4, 5च्या आधारे. ओके, किंवा 2 आणि 4च्या आधारे 5 आपण नंतर त्याच्यासाठी घेऊया, कारण इथे एक अँगल आहे आणि इथे हे दोन अँगल्स आपण सेम दाखवलेले आहेत. सो हे दोन अँगल्सच फक्त आपल्याला घ्यावे लागतील. सो फ्रॉम 2 and 4. ओके, 2 आणि 4च्या आधारे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय दाखवायचं आहे. आता हे दोन अँगल तर सेम आहे तसं झालंच. आता दुसरा एखादा अँगल जर आपण कॉन्ग्रुएंट दाखवला तर मग AA टेस्टच्या आधारे हे दोन जे ट्रायँगल्स आहेत तर ते सिमिलर येतील. ओके,
सो ते दुसरा कोणता अँगल आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल, तर ते जर आपण पाहिलं तर ARP आहे आणि QRB आहे. हा जो RR अँगल आहे तर हा आपल्याला कॉमन दाखवता येईल, किंवा हा RR जर आपण व्हर्टिकली अपोजिट ट्रायंगल आहेत असं दाखवून पण दाखवू शकतो. त्याचबरोबर दुसरा एक आपण बघितलं तर या ठिकाणी काय आहे, ARP आहे. ओके, ARP एक अँगल आहे आणि त्याचबरोबर हा जो QBR आहे तर याला पण आपण दाखवू शकतो. तर यासाठी आपल्याला जी टेस्ट कोणता वापरावा लागतो यातला आपण बघूया. हा नाही, आपण हाच वापरणार आहोत. ओके, याच्या आधारे आपण 2 आणि 4च्या आधारे, ओके, 2 आणि 4च्या आधारे आपण हे सांगू शकतो, किंवा आपण 5 पण घेऊया. ओके, तुम्ही या ठिकाणी असं घेऊ शकता व्हर्टिकली अपोजिट ट्रायंगल. सो अँगल ARP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BRQ. ओके, आणि याला आपण रिझन देणार आहोत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, तुम्हाला ते पूर्ण लिहायचं आहे. तुम्ही हेही अँगल दाखवू शकता, किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे हा अँगलची सिमिलर दाखवू शकता. कुठलेही अँगल तुम्ही दाखवू शकता, कारण इथे आपण सगळे अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे असं दाखवलेलं आहे. हे 2 सोडून, ओके, P आणि Qचा अँगल सोडून सगळे अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे असं दाखवलेलं आहे. मग तुम्ही तो कुठलेही अँगल घेऊ शकता, फक्त तुम्हाला इकडे रिझन लिहायचे आहेत. ओके, याला रिझन आहे 5 नंबरचं, फ्रॉम 5. ओके, so therefore triangle APR is similar to triangle RQB by AA test of similarity. ओके, सो अशा पद्धतीने आपण सेकंड प्रूव्ह केलेला आहे. थर्ड आहे की अँगल RQB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँगल RQB म्हणजे हे जे आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जर PAR 35 असेल तर, म्हणजे या ठिकाणी PAR काय आहे 35. आता PAR 35 आहे असं जर आपण म्हटलं तर PARचे जे इतर अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत त्यांचा मेजर पण 35 असणार आहे. ओके, कारण PARची कॉन्ग्रुएंट हा आहे, याच्याशी कॉन्ग्रुएंट हा आहे, याच्याशी कॉन्ग्रुएंट हा आहे. ओके, म्हणजे या सगळ्या अँगल्सचं मेजरमेंट काय येणार आहे 35 डिग्री येणार आहे, फक्त P आणि Q वगळता. आणि आपल्याला या Qचंच मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. आता याचं 35 आहे, याचं 35 आहे. मग याचं फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 35ची ॲडिशन करावी लागेल आणि 180मधून, कारण 180 का, तर सगळ्या अँगल्सची मेजरमेंट 180 असते, 180मधून ते सबट्रॅक्ट करावं लागेल. ओके, मग आपल्याला Q या अँगलचं मेजरमेंट मिळणार आहे. सो इथे आपण लिहूया थर्ड ह्याच्यामध्ये टू प्रूव्ह नाही, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड लिहूया आपण इथे, टू फाइंड अँगल RQB. ओके, आपल्याला दिलेलं काय आहे या ठिकाणी सोल्युशनमध्ये आपण ते लिहूया जे दिले ते. दिलेलं काय आहे, अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री. सो इथे आपण लिहूया फ्रॉम 2, 4 आणि 5, फ्रॉम 2, 4 अँड 5. 2, 4 आणि 5च्या नुसार आपण सगळे अँगल्स जे आहेत तर ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत असं लिहू शकतो. सो फ्रॉम 2, 4 आणि 5 आपण असं लिहू शकतो की अँगल PAR जे आहे तर ते कॉन्ग्रुएंट आहे अँगल QRBला, हे कॉन्ग्रुएंट आहे अँगल QBRला. ओके, सो देअरफॉर या सगळ्यांची बेरीज काय येणार आहे, कॉन्ग्रुएंट आहे जर आपण लिहिले तर याची ऑलरेडी याचं हे काय येते मेजरमेंट करे 35 डिग्री सेल्सिअस येते. तर तुम्ही कॉन्ग्रुएंट आहे तर इक्वल लिहा, म्हणजे तुम्हाला पुढे मेजरमेंट पण लिहिता येईल. ओके, सो देअरफॉर आता आपल्याला फक्त याच ट्रायंगलचा विचार करायचा आहे. इन ट्रायंगल RQB या ट्रायंगलमध्ये आता याच्या दोघांचे मेजरमेंट्स तुमच्याकडे आहेत. QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल RQB इज इक्वल टू काय येतं 180 डिग्री येतं, कारण सगळ्यांची मेजरमेंट 180 असते. सो QRBचं मेजरमेंट तुमच्याकडे आहे 35 डिग्री, इथून आपण मिळवलं, प्लस QBRचं पण आहे 35 डिग्री, ते पण इथून मिळवलं, प्लस अँगल RQB आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल टू 180. या दोघांचे ॲडिशन 70 होईल. आता हे 70ला आपण इकडे शिफ्ट करूया, म्हणजे 180मधून ते सबट्रॅक्ट होईल. आता 180मधून जर 70 गेले तर राहिले किती 110. देअरफॉर RQB इज इक्वल टू येणार आहे 110 डिग्री. ओके, सो अशा पद्धतीने आपण याला सॉल्व केलेला आहे. मग आपला हा जो 4th क्वेश्चन आहे कंप्लीट झाला आहे. आता आपण पाहणार आहोत 5th क्वेश्चन. हॉट क्वेश्चन आहे, म्हणजे आपल्यासाठी कोल्ड क्वेश्चन आहे. सो आता आपण त्याला पण सॉल्व करूया. त्याला थोडंसं आपल्याला कन्स्ट्रक्शन पण करावं लागणार आहे. ओके मित्रांनो, आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5मध्ये सांगितल्याप्रमाणे
की इन फिगर 3.28 सर्कल्स विथ सेंटर ए आणि बी टचेस इच अदर ॲट दी पॉईंट सी. ओके, दोन सर्कल आहेत ज्याचं सेंटर आहे ए आणि बी. सी या ई या पॉईंटवरती दोघं एकमेकांना टच करत आहेत. ओके, म्हणजे ई काय झाला, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट झाला. ओके, सो आता या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे आपल्याला लाईन एल इज अ कॉमन टँजंट. लाईन एल दोन्ही पण सर्कल्सची कॉमन टँजंट आहे, जी दोन्ही पण सर्कल्सला या सर्कलला सी पॉईंटमध्ये या सर्कलला डी पॉईंटवरती टच करते. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. सी डी या सेगमेंटची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. इफ द रेडियाई ऑफ दी सर्कल्स आर 4 सेंटीमीटर, म्हणजे इथे जी रेडियाई तयार होणार आहे ही किती असणार आहे, 4 सेंटीमीटर. इथे जी रेडियाई तयार होणार आहे ही किती असणार आहे, 6 सेंटीमीटर. सो त्याप्रमाणे इथे मी फिगर ड्रॉ केलेली आहे. हे असणार आहे 4 सेंटीमीटर, हे असणार आहे 6 सेंटीमीटर. इथे मी अजून 2 रेडियस ड्रॉ केलेले आहेत का तर बाय दी टँजंट थिअरम या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार होणार आहे. सर्कल्सच्या सगळ्या रेडियसची मेजरमेंट सेम असते. सो हे जर 4 सेंटीमीटर असेल तर हे पण 4 सेंटीमीटर असणार आहे, हे पण 6 सेंटीमीटर असणार आहे, कारण कुठल्या पण एका सर्कलमधल्या कुठल्या पण रेडियसची मेजरमेंट सेम असते. सो हे 4 सेंटीमीटर, हे 6 सेंटीमीटर आणि हे दोन राईट अँगल ट्रायंगल का तर बाय दी टँजंट थिअरम. टँजंट थिअरममध्ये आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. आता आपल्याला सी डी फाइंड आउट करायचं आहे. सो जर आपल्याला सी डी फाइंड आउट करायचं असेल तर सी डीशी पॅरलल एक लाईन आपल्याला इथे ड्रॉ करावी लागणार आहे, एक सेगमेंट ड्रॉ करावी लागणार आहे. सो ती आपण इथे डॉटेड लाईन्सने दाखवूया. ओके, सो इथे म्हणजे जे मेजरमेंट या लाईनचं असेल किंवा या सेगमेंटचं असेल तेच मेजरमेंट सी डीचं येणार आहे. इथे आपण एक पॉईंट घेऊया ओ. इथे जो पॉईंट तयार होतो तो काय असणार आहे, ओ असणार आहे. ओके, म्हणजेच आता हे काय झालं, आपण परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, डी बीवरती आपण याला परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी 90 डिग्रीचा एक अँगल तयार होतो आहे. सो जे आता आपण केलं ते सगळं आपण इथे गिवनमध्ये लिहायचं आहे किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये लिहू शकता. गिवनमध्ये तर तुम्ही या क्वेश्चनमधला हा सगळा पार्ट लिहिणार आहात की जसं की ए बी हे दोन सर्कल्सचे सेंटर्स आहेत. परत त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे जो की ई, ज्या ठिकाणी हे दोन सर्कल्स एकमेकांना टच करत आहेत. इथे कॉमन टँजंट आहे जी की सी आणि डी या पॉईंट्सवरती टच करत आहेत. इथपर्यंत रेडियस आहेत 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर, एवढं सगळं गिवनमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन इथे नाही आहे, सॉरी. कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहायचं आहे की ड्रॉ सेगमेंट ए ओ विच इज परपेंडिक्युलर ऑन डी बी. सो ड्रॉ ए ओ परपेंडिक्युलर ऑन डी बी, एवढं तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये लिहायचं आहे. ओके, सो त्याच्यानंतर सोल्युशनमध्ये काय लिहिणार आहात तर सी ए इज इक्वल टू ए ई इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, कारण दोघं काय आहेत, रेडियस आहेत. याला तुम्ही रिझन देऊ शकता, रेडियाई ऑफ सेम सर्कल. ओके, हे येणार आहे रिझन. याला पण इथे जसं की या सर्कलमध्ये आहे त्याचप्रमाणे या सर्कलमध्ये पण आहे. डी बी इज इक्वल टू आहे ई बी इज इक्वल टू आहे 6 सेंटीमीटर. याला पण सेम रिझन द्यायचं आहे, रेडियाई ऑफ दी सेम सर्कल. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण जसं की या ठिकाणी ए ओ जो आहे परपेंडिक्युलर तो डी बीला घेतलेला आहे, तो तेच परत आपण इथे सॉल्युशनमध्ये पण लिहिणार आहोत की ए ओ इज परपेंडिक्युलर टू डी बी. ओके, आता ए ओ डी बीशी परपेंडिक्युलर असल्यामुळे या ठिकाणी जो ए ओ एम अँगल तयार होतो आहे, ए ओ बी अँगल तयार जो होतो आहे, तर हा अँगल कसा असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे. अँगल ए ओ बी इज इक्वल टू 90 डिग्री. का तर इथे आपल्याला ऑलरेडी आपण इथे रिझन लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लिहायचं आहे की हे दोन अँगल्स पण 90 डिग्रीचे आहेत, म्हणजेच अँगल ए सी ई इज इक्वल टू अँगल बी डी सी इज इक्वल टू अँगल ए सी डी पाहिजे या ठिकाणी, ए सी डी आणि बी डी सी इज इक्वल टू 90 डिग्री बाय दी टँजंट थिअरम. टँजंट थिअरमच्या नुसार. ओके, टँजंट थिअरमच्या नुसार हे दोन काय आहेत, 90 डिग्रीचे आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे काय लिहायचं आहे, हे दोन 90 डिग्रीचे आहेत हे आता आपल्याला कळलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो अँगल आहे हा पण 90 डिग्रीचा आहे. मग आता आपल्याला इथे जो अँगल आहे हा पण 90 डिग्रीचा तयार होईल. ओके, सो याच्या बाजूलाच तुम्ही असं पण लिहू शकता, याच्याच बाजूला लिहिलं तरी चालेल की अँगल डी ओ ए
इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, मग आता हा अँगल 90चा आहे, हा अँगल 90चा आहे, हा पण अँगल 90चा आहे, फक्त हा अँगल कितीचा आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. मग त्याला जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर हा जो क्वाड्रिलॅटरल इथे तयार होते, कोणता क्वाड्रिलॅटर, ACDO, हा जो क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी तयार होतो आहे तर याचं मेजरमेंट काय असणार आहे, 360 डिग्री असणार आहे. मग 360मधून 90 90 90 जेव्हा आपण सबट्रॅक्ट करू तेव्हा आपल्याला याचं मेजरमेंट मिळेल. सो हिअर इन क्वाड्रिलॅटरल ACDO, आता सगळ्या अँगल्सचे तुम्हाला नावं लिहायची आहेत. अँगल ACD, पहिल्यांदा आपण ACD हा अँगल घेतलेला आहे, त्याचबरोबर अँगल CDO प्लस अँगल DOA प्लस अँगल OAC इज इक्वल टू 360 डिग्री. ओके, अशा पद्धतीने आपण लिहून घेणार आहोत. आता कोणाकोणाचं मेजरमेंट आहे, ACDचं मेजरमेंट आहे 90 डिग्री प्लस CDO याचं पण मेजरमेंट आहे या ठिकाणी 90 डिग्री. ॲक्च्युली इथे O नाही, इथे B नाही, इथे O पाहिजे कारण आपण ODC हा अँगल घेतो आहे ना. सॉरी, हा मिस्टेक झाली माझ्यामुळे तुमची, सॉरी. ODC हा अँगल इथे यायला पाहिजे, मी चुकून B लिहिलं होतं. सो ODC म्हणून याचं CODचं पण मेजरमेंट सेम असणार आहे 90 डिग्री प्लस DOA याचं मेजरमेंट पण काय असणार आहे 90 डिग्री प्लस अँगल OAC माहिती आहे का नाही माहिती, सो तो आपण असंच ठेवूया. 90 90 90 काय होणार आहे, 270 होणार आहे. 270 प्लस अँगल OAC इज इक्वल टू 360 डिग्री. आता हा जो OAC आहे याला आपण इथेच ठेवूया आणि हा जो 360 आहे तर 360मधून आपण 270 वजा करूया. ओके, 270 केल्यानंतर काय राहील या ठिकाणी 90 डिग्री. सो OAC हा कितीचा आलेला आहे, 90 डिग्रीचा आलेला आहे. हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, म्हणजेच या ठिकाणी काय आहे, ACDO हा जो क्वाड्रिलॅटर आहे इज अ रेक्टँगल. बाय द डेफिनेशन ऑफ रेक्टँगल असं तुम्ही या ठिकाणी रिझन लिहू शकता, बाय दी डेफिनेशन ऑफ रेक्टँगल. ओके, आता या ठिकाणी हे सगळे अँगल्स 90 90चे आलेले आहेत. ओके, म्हणजे याचं जे माप आहे तेच माप DOचं होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की CA इज इक्वल टू DO इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. म्हणजे हे जे एवढं आहे हे पूर्ण 6चं आहेच, पण हे जे DO एवढं जे आहे तर हे कितीचं आलेलं आहे, 4 सेंटीमीटरचं आलेलं आहे. कारण रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स कशा असतात, सेम असतात. ते तुम्ही लिहू शकता अपोजिट साईड्स आर सेम किंवा अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, असं लिहू शकता. सो या ठिकाणी CA इज इक्वल टू DO इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे AE आणि EB, ओके, AE आणि EB आहे. AE आणि EBचे ॲडिशन काय होणार, 6 आणि 4 10, म्हणजे AB आपल्याकडे किती येईल, 10. सो आधी आपण AB फाइंड आउट करूया. AB इज इक्वल टू AE प्लस EB, 4 प्लस 6 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हा पूर्ण जो AB आहे म्हणजे या दोन्ही पण सेंटर्समधलं डिस्टन्स किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. ओके, या पूर्ण ह्याचं किती आहे डिस्टन्स, 6 सेंटीमीटर आहे. त्यातलं आपल्याला हे 4 मिळालं. मग हे किती आहे, म्हणजेच OB किती आहे, म्हणजे हे जे छोटं डिस्टन्स आहे ना एवढं, हे किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. सो OB फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, DB इज इक्वल टू DO प्लस OB. DB काय आहे आपल्याकडे, 6 सेंटीमीटर आहे कारण ती ऑलरेडी रेडियस होती. DO जे की आपण आत्ताच फाइंड आउट केले या ठिकाणी 4 सेंटीमीटर प्लस OB. सो OBला फाइंड आउट करण्यासाठी 6 - 4 करावे लागेल, 2 सेंटीमीटर इज इक्वल टू येणार आहे OB. ओके, OBचं मेजरमेंट काय आलेलं आहे, 2 सेंटीमीटर. OB म्हणजे काय, हा जो एवढा छोटा पार्ट आहे दोघांच्या मधला हा किती आलेला आहे, 2 सेंटीमीटर. आता इथे जर आपण बघितलं, ॲक्च्युली इथे खूप मी थोडं घाण केलं आहे डायग्राम, सॉरी. तर इथे जर आपण बघितलं तर हा जो ट्रायंगल इथे आहे तयार होतो आहे तर हा कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर AB काय येणार आहे, हायपोटेनियस. आता आपल्याकडे कशाचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, या साईडचं, कारण याचं मेजरमेंट आलं की आपोआप ह्याचं मेजरमेंट येणारच आहे, दोघं पण सेम असणार आहेत रेक्टँगल असल्यामुळे. सो आपल्याला याचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे AB हायपोटेनियस आहे, हायपोटेनियसचं मेजरमेंट आहे आणि OB या साईडचं पण मेजरमेंट आहे. आता आपल्याला फक्त हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो इथे आपण पायथागोरस थिअरम वापरून त्याचं मेजरमेंट फाइंड आउट करू शकतो. सो इथे आपण लिहूया, इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे हा, AOB. अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय
पायथागोरस थिअरम, या ठिकाणी हायपोटेनस काय आहे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 काय आहे ए ओ स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर. ओके, ए ओचं मेजरमेंट आहे का आपल्याकडे, तर ए ओचं मेजरमेंट नाही आहे, बट आपल्याकडे कोणाचं मेजरमेंट आहे, ओ बीचं मेजरमेंट आहे, जे की आहे 2 सेंटीमीटर. सो या ठिकाणी 2 स्क्वेअर प्लस ए बीचं मेजरमेंट पण आहे, म्हणजे याचं मेजरमेंट 10 सेंटीमीटर पण आहे. या ठिकाणी 10 स्क्वेअर इज इक्वल टू ए ओ स्क्वेअर. इथे येणार आहे 100 इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस 4. आता हा जो 4 आहे याला आपण शिफ्ट करूया लेफ्ट हँड साईडला, म्हणजे ते सबट्रॅक्ट होईल. 96 इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता आपल्याला ए सी स्क्वेअर नको आहे, आपल्याला फक्त ए सी पाहिजे. मग आपण 96चं स्क्वेअर रूट घेणार आहोत. 96चं स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपल्याला 1696 येतं. सो 16 6 जार इज इक्वल टू ए सी. 16चं स्क्वेअर रूट 4 येतं, 6चं स्क्वेअर रूट निघत नाही. सो 4√6 इज इक्वल टू येणार आहे, सॉरी इथे ए ओ आहे, मी चुकून ए सी लिहिलं, सॉरी. ओके, सो ए ओ. ओके, ए ओचं मेजरमेंट काय आलेलं आहे 4√6, म्हणजेच हे जे आलेलं आहे हे आलेलं आहे 4√6. आता याच्या अपोजिट काय आहे सी डी, म्हणजे ए ओच्या अपोजिट सी डी, म्हणजेच या ठिकाणी ए ओ इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू 4√6. का, तर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, अपोजिट साइड्स कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो देअरफॉर सी डी इज इक्वल टू 4√6 सेंटीमीटर. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सम जे आहे ते सॉल्व केलेलं आहे. थोडं लॉजिकल होतं बट सोपं होतं. तुम्ही इथे पाहू शकता फर्स्ट स्टेप, स्क्रीनशॉट पण काढू शकता. त्याच्यानंतर हे आहे शेवटचे स्टेप. ओके, तर अशा पद्धतीने आपण सॉल्व केलं आहे, खूप इझी होतं. आता याच्यानंतर आपण हे जे आर्क ऑफ सर्कल आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग याच्यामध्ये मेजर आर्क, मायनर आर्क आणि त्याचबरोबर सेंट्रल आर्क वगैरे हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हे सगळे सम्स समजले असतील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.